गोल भास्कर हे गगन राज तेजो निधी गोल दिव्य तुझा तेजाने दिव्य तुझा तेजाने जगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगन राज तेजो निधी गोल ज्योतिर्मय मूर्ती तुझी ज्योतिर्मय मूर्ती तुझी आहे सर. आपण या ठिकाणी वरती यायचं दीपक प्रज्वलनासाठी. ज्योतिर्मय मूर्ती तुझी गृहमंगल दिव्य प्रभा दाहक परी संजीवन दाहक परी संजीवन करुणा गुण किरण प्रभा हो जीवन विकास हो. सर्व प्रमाणांचं माझ्या गुरुजनांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रम थोडा लेट झालेला आहे कारण पाहुण्यांचं आगमन थोडं लेट होत आहे. त्याच्यामुळे एक प्रयोग मागच्या 2 वर्षापासून करतोय. आदर्श समोर बसलेले गुरुजन आहेत. आपल्याला माहिती म्हणून सांगतो की 8वी 9वी आणि 10वी आणि 11वी शिवाजी विद्यालय देऊळ या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांनी मला 8वी 9वी 10वीला शिकवलं ते माझे सगळे वयोवृद्ध शिक्षक इथं उपलब्ध आहेत. त्याचा मला म्हणून आनंद होतोय. मला गणित शिकवणारे निगम सर आहेत, मला सायन्स शिकवणारे गोरडे सर आहेत, मला चित्रकला शिकवणारे फुले सर आहेत, मला भूगोल शिकवणारे देशमुख सर आहेत, इतिहास शिकवणारे गंभीर सर आहेत, सायन्स शिकवणारे काळे सर आहेत, हिंदी शिकवणारे वणीकर सर आहेत आणि केवळ माझ्या आग्रहापोटी ही सगळी वयोवृद्ध मंडळी वेळ काढून या कार्यक्रमाला आलेली आहे. मला 30 वर्ष प्रशासनात काम केल्यानंतर मी निवृत्त झालो. मंदार पाटील माझे मित्र आणि पुढारीचे सर्व इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे मनापासून. या ठिकाणी आजचा जो सोहळा आहे तो ऑर्गनाइज केलेला आहे त्याचं मूळ कारण जे आहे 2 वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक करण्याचा काही प्रयोग करतो आहे, वेगळा प्रयोग करतो आहे की जे शिक्षण जे आहे ज्याला मेडिटेशनचा बेस आहे. मेडिटेशन बेस्ड एज्युकेशन असा एक प्रकार आहे आणि हे पण अर्ली एज मध्ये. साधारणतः वयाची 40 ओलांडल्यानंतर माणसं परमेश्वराची पूजा करायला सुरुवात करतात. कारण थोडंसं हलायला लागतं, सगळं बोलायला लागतं सगळं. आणि मग हा परमेश्वर जो आहे हा परमेश्वर त्यांच्यापासून त्यांना काय जवळ करत नाही आणि फ्रस्ट्रेशन मध्ये कधी लाईफ संपत कळत नाही. म्हणून ह्या आघात शक्तीला जे काय अप्रोच व्हायचंय ते एका विशिष्ट युरी गॅलर नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. युरी गॅलर 1982 ची घटना आहे. 1982 ला हा सायंटिस्ट त्याच्यामध्ये ताकद निसर्गाने दिली होती, शक्ती निसर्गाने दिली होती की तो डोळ्याच्या ताकदीने लोखंड वापरायचा. आणि BBC लंडनवर प्रयोग झाला आणि या प्रयोगाचे साक्षीदार 10 लाख लोक होते त्यावेळेस संपूर्ण जगात. त्याला प्रश्न विचारला गेला की तुम्हाला हे कुठून मिळाले, ही शक्ती कुठून मिळाली तुम्हाला. त्यांनी सांगितलं की माझी शक्ती नाहीये, निसर्गदत्त मला मिळालेली शक्ती आहे आणि ही तुमच्यापैकी काही लोकांमध्ये असू शकते.
तुम्हाला पाहिजे असेल तर घरी जाऊन प्रयोग करून पहा. या 10 लोकांपैकी 11 मुलं अशी निघाली की ज्यांच्याकडे ती शक्ती उपलब्ध होती आणि सगळी मुलं वय वर्ष 9 ते 14 या वयोगटातली होती. तुम्हाला आठवत असेल तुमचं हे संस्कारक्षम वय तुम्ही आठवा. माझ्या बाबतीत मी सांगेन, मी आता 10वीला ठरवलं की मला IAS मध्ये जायचं. माझं व्यक्तिगत सांगतो, अनेक लोक आहेत, शिवाजी महाराजांपासून सुरुवात करून नेपोलियन बोनापार्ट पासून सुरुवात करून लता मंगेशकर पासून सुरुवात करून हे सगळे जे महान काहीतरी करून बसलेले लोक आहेत, त्यांचं सगळं जे काय झालेलं आहे, लाईफ जे सुरुवात झालेली आहे ती वयाच्या 10व्या-12व्या वर्षी झालेली आहे. आणि या वयामध्ये जर मुलांना काही धोबेदिबे दिलं गेलं तर मुलं निश्चितपणे काहीतरी चांगलं घडू शकतील, किंबहुना त्यांच्या आयुष्याला क्षुद्र मनोवृत्ती कधी शिवणारच नाही, अशा पद्धतीची मुलं तयार करण्याचं काम मी हातात घेतलंय. इथं पालक आहेत मुलांचे, माझ्याकडे 2 मुलांचे पालक इथं आलेले आहेत. या पालकांनी मला ही मुलं दत्तक दिली आहेत 3 वर्षाकरता. स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे मला त्या पालकांनी की आमच्या मुलांचं जे काय प्रशिक्षण आहे ते तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करा. 3 वर्षानंतर ते 14-15 वर्षाची झाली की त्यांना डायरेक्ट 10वीला बसवा 17 नंबरचा फॉर्म घेऊन. त्याची जबाबदारी तुम्ही घेत असाल तर मुलं तुमच्याकडे सोपवली. 15 ऑगस्ट 15ला मुलं माझ्याकडे आली. आताच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे एकंदर 10 मुलं आहेत. 3 नवीन मुलं आलेली आहेत. 7 मुलं माझ्याकडे मागच्या 2 वर्षापासून काम आम्ही एकत्र आहोत. मागच्या 2 वर्ष या मुलांमध्ये मी काम करतो आहे आणि या मुलांची जी काय प्रगती झालेली आहे त्या पुण्यातल्या माझ्या मित्रमंडळींना मला दाखवायची होती. त्यांचे अभिप्राय मला घ्यायचे होते, त्यांच्या काही सूचना पण मला घ्यायच्या होत्या. त्याच्याकरता हे प्रयोजन. देशमुख सर, आपण जर पुढे आलात तर बरोबर होईल. पुढं जागा आहे प्लीज. तर हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग मी मागच्या 2 वर्षापासून करतो आहे आणि हा प्रयोग तुम्हाला मला प्रत्यक्ष दाखवायचा आहे. माझं सगळं आयुष्य जे घडलं ते इथं बसलेले माझ्या गुरुजनांमुळे. फुले सर, ही चित्र मी काढलेली आहे आणि ही आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी काढलेली आहे. मी ज्यावेळेस तिथे जातो, ज्यावेळेस मी गणिताचे काही प्रश्न सोडवतो निकम सर मला आठवतात. इथे पवार सर नाही आहेत. पवार आणि शेतीचं नुकसान झालं म्हणून ते येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांनी मला 3 फोन केले कालपासून की मला येता येत नाही म्हणून. तर हे गुरुजनांचा सत्कारही मला इथे करायचा होता, गुरुजनांचे ऋणही व्यक्त करायचे होते आपल्या सर्वांच्या साक्षीने. माझे खूप मित्र इथं आहेत, लहानपणचे माझे सगळे मित्र इथं आलेले आहेत. वसंत झेंडे आहेत, बालशंकर आहे, सुभाष प्रामाणिक आहेत, खूप नावं घेतली. नाव ज्यांची विसरले, चंद्रकांत जाधव आहे, सयाजी बोत्रे आहे. खूप मित्र माझे लहानपणचे, निर्गुण बोडके आहे. खूप मुलं लहानपणचे मित्र मी इथं बोलवलेले आहेत. एक मेळावा मला ऑर्गनाईज करायचा होता आणि जे काय करतोय ते तुमच्या समोर मला प्रेझेंट करायचं होतं. बस हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. आता आपण प्रत्यक्ष आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. एक 12 ते 13 मिनिटाचं प्रेझेंटेशन केलेलं आहे कॉम्प्युटरवर. प्रत्यक्ष काय घडतं आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष तिथे दिसेल. लाईव्ह प्रेझेंटेशन आहे. त्या 12 ते 13 मिनिटांमध्ये मी जे काय करतोय ते तुम्हाला प्रत्यक्ष पडद्यावर दिसेल. कृपया प्रेझेंटेशन सुरू करा. ती मला भेटली होती. त्यांना ज्यावेळेस ही संकल्पना मी सांगितली त्यावेळेस त्यांना ही संकल्पना एवढी आवडली, त्यांनी मला तिकडं गुजरातला राजपिपल्यामध्ये आमंत्रण दिलं. 3 दिवस आम्ही सगळे तिथं होतो मुलांना घेऊन आणि मुलांच्या मध्ये ते 3 दिवस राहिले आणि खूप काही चांगल्या गोष्टी आम्हाला अजून त्यांनी मेडिटेशन मधल्या दिलेल्या आहेत. हा प्रयोग आता सतत चालू राहणार आहे. अजून 2-3 वर्ष ही मुलं माझ्याकडे आहेत. साधारणतः 15 वर्षाची झाल्यानंतर यांना डायरेक्ट 10वीला बसवलं जाणार आहे आणि काय 17 नंबरचा फॉर्म असतो. त्यांचं अकॅडमिक मध्ये कुठलंही नुकसान होणार नाही. आणि जी मुलं आता कॉम्प्युटरचं मी प्रात्यक्षिक दाखवणार होतो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही. ही मुलं संपूर्ण कॉम्प्युटर डिस्मंटल करतात आणि परत जोडतात आणि चालू करून देतात. कॉम्प्युटरवर सगळं काम ही मुलं करतात. 4-5 मुलं आहेत. ज्यावेळेस माझ्याकडे आली होती या मुलांना मराठी वाचता येत नव्हतं, इंग्रजीचा काही प्रश्नच नाही, हिंदीचा काही प्रश्न नाही, नीट बोलताही येत नव्हतं. आता ही मुलं इंग्रजी वाचतायत, आता ही मुलं मराठी हिंदी चांगल्या पद्धतीने वाचतायत, कॉम्प्युटर अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करतायत आणि आता त्यांचे कराटे मधले जे काय हे आहे शक्ती आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष दिसेलच. थँक्यू. ठोंबरे सर दिसते, त्या मागचं काय रहस्य आहे जरा सांगा.
रजनीशांतबद्दल आपल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल. रजनीश ही अशी व्यक्ती आहे की जी एनलायटेड आहे आणि जगातला कुठलाही विषय नाही आहे ज्याच्यावर रजनीशांनी अतिशय डीप भाष्य केलेलं आहे. या व्यक्तीच्या नावाने भारत खऱ्या अर्थाने ओळखला जातो. यांनी जगातल्या 300 धर्मावरचा अभ्यास केलेला आहे आणि 300 धर्मावर अतिशय मास्टरीने ते बोलतायत. ते गौतम बुद्धावरही बोलतील, ते श्रीकृष्णावरही बोलतील, ते कबीरावरही बोलतील, ते मीरेवरही बोलतील, ते लाओत्सेवर पण बोलतील, ते जरतुस्त्रावरही बोलतील, येशू ख्रिस्तावरही बोलतील. 4000 तास इंग्रजीमध्ये, 4000 तास हिंदीमध्ये त्यांनी प्रवचन दिलेले आहे आणि त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आहे. एकट्याच्या नावावर 700 पुस्तकं आहेत. 700 बुक गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आहे. या ठिकाणी माझे सर आलेले आहेत, मालुसरे सर, ते मला मुख्याध्यापक बोलले, आपला आभारी आहे. इथं तुम्हाला माहिती आहे 2010 ची जी टीव्ही विनर जे आहे कार्तिकी गायकवाड, तिचे हे आलेले आहेत, वडील आलेले आहेत, म्हणजे फार 15 वर्षापासूनचे माझे संबंध आहेत. माझ्या घरी येऊन आम्ही बऱ्याच संगीत मैफिली मध्ये बसलेलो आहोत, तर ते इथं आलेले आहेत. अजून ॲडव्होकेट पानसरे इथं आलेले आहेत. अजून मला नवीन चेहरे डॉक्टर पांढरे इथं आहेत, पांढरे सर आहेत इथं, थँक्यू व्हेरी मच पांढरे सर. डॉक्टर तारपळे इथं आहेत, आरोग्य अधिकारी आहेत महानगरपालिकेचे. तर मला वाटतं आपण आता पुढचा प्रयोग जो आहे तो आपण याचा पाहणार आहोत. कराटेची प्रात्यक्षिक 15 मिनिटं फक्त प्रात्यक्षिक होती. या मुलांना 2 वर्ष, एक पावणे 2 वर्ष कराटे शिकवलेले आहेत. हे सचिन सर आहेत, हे महाराष्ट्र ब्लॅक बेल्ट आणि ग्रँड 4 झालेले आहे आणि ते स्वतः आठवड्यातनं 3-4 वेळा माझ्याकडे मुलांना शिकवतात. संपूर्ण इन्कम टॅक्स ऑफिसर जे नवीन रिक्रूट होतात IRS मध्ये, तर त्यांचं सगळं प्रशिक्षण कराटे ते स्वतः करतायत. आता एक बॅच त्यांच्या अजून झालेली आहे नागपूरमध्ये. 150 ऑफिसर्सला त्यांनी प्रशिक्षण दिले, इन्कम टॅक्स ऑफिसर्सला, आणि जवळजवळ 1.5 लाख मुलींना त्यांनी कराटेचं प्रशिक्षण दिलेलं आहे आतापर्यंत. अनेक शाळांमध्ये त्यांचं प्रशिक्षण चालू असतं. ते स्वतः खूप एक्सपर्ट आहेत. त्यांचे सर पण आज आले नाहीत, देशमुख सर, हे देखील भारताचे इंचार्ज आहेत. ते इथं आले नाही, ते पण इथे येत असतात, मुलांमध्ये मिक्सअप होत असतात. प्रत्यक्ष कराटेचं प्रात्यक्षिक आपण प्लीज आता बघावं. Go!
네, 자, 저희, 교! 여기. ich, 네, 자, 저희, 교! 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 마이! ich, 네, 자, 저희, 교! ich, 네, 자, 저희, 교! एक छोटीशी टेस्ट आपण त्यांची घेणार आहे. तुमच्यातनं एक जण कोणी आलं तरी चालेल. एक जण या बोलतो. चेअर हेवी असेल ना सर. रेडी स्टार्ट. काय काळजी करू. सरांचा एक हात पकडा. रेडी. पोटावर एक पाय देऊन तुम्ही उभा राहा. एक आहे ना. उभं राहिलं तरी चालेल. कोणाच्या काम पोटात येतो आणि स्वतः किती ताकद असते तो त्या प्रकारातनं स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन करतो, स्वतःचा स्पीड वाढवतो आणि त्यातनं ज्या टेक्निक्स तो करतो
त्यातनं त्याला सेल्फ डिफेन्स कसा करता येईल त्यातलं पहिलं काता हा प्रकार आपण बघणार आहोत. योई हाताने हा प्रकार कराटे ब्लॅक बेल्ट नंतर शिकवला जातो. जेव्हा मुलं ब्लॅक बेल्ट होतात, डिग्री होल्डर होतात ब्लॅक बेल्टची, त्यानंतर त्यांना फर्स्ट डिग्री जेव्हा मिळते त्यावेळेस हे प्रकार असतात, छोटे छोटे असतात, मग हळूहळू त्याच्या स्टेप्स वाढत जातात. तर ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्रीचा हा जो प्रकार आहे तो आपण आता बघणार आहोत. स्माईल योई रेडी रेडी पोझिशन. हा जो प्रकार त्याने आता केला त्या दोघांनी मिळून त्याचा उपयोग ग्रुप फाईट मध्ये किंवा एका वेळेस जास्त लोक आपल्यावर अटॅक करतात त्यावेळेस कसा करता येतो त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करतायत. स्माईल रिलॅक्स अप रिलॅक्स. काही काही फाईट्स प्रत्यक्ष लागत